अंतरवाली सराटीत थोड्याच वेळात मनोज जरांगेंची महत्त्वाची बैठक। सरकारला दिलेल्या अल्टिमेटम संदर्भात पुढची दिशा ठरवणार। मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, गुणरत्न सदावर्तेंचं माझा कट्ट्यावर वक्तव्य। जरी आरक्षण मिळालं तरी ते न्यायालयात टिकणार नाही, सदावर्तेंची स्पष्टोक्ती। पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते सुरत डायमंड बोर्ससह सुरत विमानतळाच्या इंटिग्रेटेड टर्मिनलचं उद्घाटन। संसदेत घडलेली घटना चिंताजनक, सभापतींकडून आवश्यक ती पावलं उचलली जातील, पंतप्रधान मोदींची दैनिक जागरण वृत्तपत्राला माहिती। देशात बेरोजगारी वाढल्यानं तरुणांनी संसदेत घुसखोरी केली। संसदेमध्ये घुसखोरी प्रकरणावरून संजय राऊत यांचं वक्तव्य। रामलल्लांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही, संजय राऊतांची सरकारवर टीका। संसदेतील घुसखोरी प्रकरणी 6व्या आरोपीला अटक। आरोपीचं नाव महेश कुमावत। 7 दिवसांची पोलीस कोठडी। राज्य सरकार भांडवलदार उद्योगपतींची दलाली करतंय। धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या शिंदे भाजपवर संजय राऊतांची सडकून टीका। नागपूर अमरावती रोडजवळील स्फोटकं बनवणाऱ्या बाजारगाव कंपनीमध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू। राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत दिली जाणार, देवेंद्र फडणवीसांची माहिती। भीमा कोरेगाव इथे शौर्य दिन साजरा करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी। 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून विजयस्तंभ परिसरात प्रवेश। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आज त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम। गर्दी टाळण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आज पर्यटकांसाठी बंद। केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट, लसीकरण झालेल्यांनाही JN1चा धोका। केरळ प्रशासन अलर्ट मोडवर। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात। दोन्ही संघातील 20-20 मालिका बरोबरीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।